नागपूर महानगरपालिका आज 74 वर्षांची झाली, तर 54 महापौर आणि 51 आयुक्तांनी सांभाळली आतापर्यंत महापालिकेची धुरा। नागपूर महापालिकेत आज अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार। नाशिक शहरात पुन्हा वाहन टोईंग कारवाई सुरू, तर नो पार्किंग झोनमध्ये वाहन लावण्यास जप्त करण्यात येणार। 4 महिन्यांपासून शहरामध्ये थांबलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये तापमानाचा पारा 36 अंशांवर, तर या हंगामामध्ये प्रथमच तापमानानं 36 अंशांचा आकडा गाठला। आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात उपचार केंद्र उभारण्यास वेग। अमरावती जिल्ह्यातील तब्बल 10,000 लाडक्या बहिणी अपात्र, फेब्रुवारीपासूनचा हप्ता बंद होणार। जिल्ह्यातील 6,98,536 लाडक्या बहिणी अपात्र। 100वर घरफोडा करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात नागपूर पोलिसांना यश। 350 सीसीटीव्ही फुटेज तपासणं आता सुरू, तर तपासून आरोपीचा शोध। अहिल्यानगर शहरातील पाणीपट्टी वाढीवर सर्वच राजकीय पक्षांचं मौन, तर घरगुती पाणीपट्टीमध्ये 900 ते 4,000 रुपयांची वाढ, दरवर्षी 200 रुपये वाढ करण्याचा सुद्धा निर्णय। इंग्रजीच्या पेपराला कॉपी केल्याप्रकरणी 6 विद्यार्थी रस्टिकेट, तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाची कारवाई, तर 482 विद्यार्थ्यांची परीक्षेला गैरहजेरी। गोंदियामध्ये शेकडो विद्यार्थी पहिल्यांदाच बघितला छावा चित्रपट। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा उपक्रम। शासकीय योजनेच्या लाभासाठी कुणी अडवणूक करत असेल, माझ्याकडे येऊन तक्रार करा, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं नागरिकांना आवाहन।